बेबी काहीतरीच काय? हा म्हणजे काय गरज आहे ना. आणि तू म्हणत असशील तर श्रीचं ऑफिस सांभाळेल की डिलिव्हरी नंतर, काय हो की नाही? बेबी आतताईपणे काही निर्णय घ्यावा असं काहीही झालेलं नाहीये. डॉक्टरांनी फक्त तिला विश्रांती घ्यायला सांगितलीये आणि ती घेणार आहे. बँकेतली नोकरी करायची किंवा नाही, किंवा नोकरीच करायची किंवा नाही, हे तिचं तिला ठरवू दे. आपण त्यात पडायचं नाहीये. अगं पण आई, कधीही पडायचं नाहीये. तो फक्त तिचा आणि तिचाच निर्णय असेल. कळलं? मला तसे फारसे मित्र कधीच नव्हते बाबा. एकमेव मैत्रीण म्हणजे ताई. पण बाबा आज सुनीताना खूप घट्ट मैत्रीण झाली आहे माझी. म्हणजे बाबा बघा ना, माझ्यासाठी म्हणजे मला वाचवण्यासाठी 4 वर्ष ती स्वतःसाठी जे पैसे जमवत होती ते एका सेकंदाचाही विचार न करता तिनं मला काढून दिले. आणि बाबा मी हे सगळे पैसे कधी परत देणार आहे? मुळात मला ते देणं जमणार आहे का असं काहीच नाही विचारलं तिने. बाबा आतापर्यंत हे सगळं माझ्यासाठी फक्त ताईच करायची. ताईसारखीच खूप केअरिंग आहे ती बाबा. आणि आज तिने मला दाखवून दिलं बाबा की आमच्या मैत्रीसाठी ती कुठल्या टोकाला जाऊ शकते. बाबा आत्ताच्या काळात असं कोणी करतं का कोणासाठी? खरंय रे बाबा. नशीब लागतं अशी मित्रमंडळी मिळण्यासाठी. खूप खूप चांगल्या मनाची दिसते मुलगी. खूप चांगली आहे बाबा. शिक्षण नाही झालंय फारसं, 10वीच नापास आहे, पण तेव्हापासून काम करते. बाबा खरं तर माझ्यापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, पण खूप समजूतदार आहे. आणि त्या पैशाचं काय झालं? हे पैसे साहेबांनीच घेतले बाबा. म्हणजे त्यांना कोणाला तरी द्यायचे होते. मी कॉलवर गेलो होतो नेमकं, तेव्हा पिऊनला सांगून लॉकर मधनं काढून घेतले. शाबास बाबा. ऍक्च्युली घाईघाईत सांगायचं राहून गेलं त्यांच्याकडनं, पण आता मला खूप बरं वाटतंय. धन्य आहेत रे बाबा. बरं पण तू तिचे पैसे परत केलेस? हो बाबा लगेच. हे बरं केलंस. पण तिचे पैसे परत केलेस तरी तिची मैत्री जपो आयुष्यभर. फार दुर्मिळ आहेत अशी माणसं हल्लीच्या जगात. पैसा कमावता येतो पिंट्या, पण अशी माणसं नाही परत परत कमावता येत. खरंय बाबा तुमचं. बाबा सुनीतानं मला दाखवून दिलं की या जगात अजूनही अशी निस्वार्थी माणसं आहेत, जीवाला जीव देणार. शंभर वर्ष नाही म्हणणारी, म्हणजे 100 वर्ष आयुष्य. सुनीता मी हॅलो पांडुरंगा, सांभाळस रे बाबा.